नमस्कार मित्रांनो, वहा वहा रामजी जोडी क्या बनाई गाणं आपल्याला आठवत असेल. आणि त्यामुळे मोदी सरकारने जेव्हा जी रामजी नावाचं विधेयक आणलं आणि त्याच्या आधी काहीतरी पूज्य बापू योजना, तेव्हा मी कपाळाला हात मारून घेतला की हे काय चाललंय. म्हणजे हे ठीक आहे की मोदी सरकारला अशा गोष्टींची फार हौस आहे की अशी काहीतरी तला त पला प लावून काहीतरी एक अशी नावं तयार करायची. पण हे पूज्य बापू कसलं पूज्य बापू. मला खरं तर ते मनरेगा नाव ठेवलं होतं तेही आवडलं नव्हतं. याच्यात महात्मा गांधींचा काय संबंध आहे खरं तर. म्हणजे ग्राम स्वराज वगैरे कुठलंही महात्मा गांधींचं धोरण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सरकारने अंगीकारलं नाही. त्यांना स्टॅलिन वगैरे अशा सगळ्या क्रुश्चेव वगैरे या सगळ्या रशियन लोकांची फार, ब्रिटिश आणि रशियन लोकांची फार आवड होती आणि त्यामुळे ब्रिटनमधला समाजवाद आणि रशियाचा औद्योगिकरण याच्यावर आधारित त्यांनी भारताचा पाया रचला, ज्याच्यासाठी सगळे पुरोगामी नेहरूंनी IIT बांधली, IIM बांधली, इस्रो बांधली, फलाणी बांधली, हे सगळं त्यांचं धुणं धूत असतात. मुद्दा आहे की हे जे वावा रामजी म्हणजे VBG रामजी ही जी योजना आहे त्याच्याबाबतचा कायदा लोकसभेत रात्री 1:30 वाजता विधेयक संमत करण्यात आलं. राज्यसभेतही ते होईल आणि मग कदाचित राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर त्याचं कायद्यात रूपांतर होईल. आणि त्याच्यामुळे महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम म्हणजे मनरेगा रद्दपातल होईल आणि मनरेगाची जागा विकसित भारत ग्राम रोजगार अँड असेट मिशन, म्हणजे मध्येच हिंदी मध्येच इंग्लिश नाव असलेलं काहीतरी जी रामजी असं असा एक हे त्याला रिप्लेस करेल. पण यामध्ये जी काही मेख मारून ठेवलेली आहे मोदी सरकारने ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. कारण पहिले मला वाटलं की हे काय करून ठेवलंय. कारण माझ्या दृष्टीने ही मनरेगा योजना अनेक गोष्टींसाठी जबाबदार होती, ज्याच्यामुळे ग्रामीण भागात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. कुठलीही कामं म्हणावी अशी काही झाली नव्हती. खड्डे खणायचे बुजवायचे, खणायचे बुजवायचे आणि पैसे वाटायचे. अनेकदा कागदावरच पैसे वाटायचे. शेतीच्या कामांना मजूर मिळेनासे झाले होते. कारण अशा प्रकारे खड्डे पाडण्याचं काम करून जर पैसे मिळत असतील तर दुसऱ्याच्या शेतात काम करायला कोण जाईल. आणि त्यामुळे लोकही बऱ्यापैकी ऐत खाऊ होतील की काय अशी भीती निर्माण झाली होती. आणि त्याच्यामुळे झालं काय की यातनं काही उत्पादकता न वाढल्यामुळे अगदी UPA सरकारच्या काळात म्हणजे खरी ही योजना महाराष्ट्रात सांगलीतल्या दुष्काळग्रस्त भागात रोजगार हमी योजना सुरू झाली 1970च्या दशकाच्या अखेरीस. त्याच्यानंतर ती सोनिया गांधींच्या सरकारने, सोनिया गांधी आणि सगळ्या झोळीवाल्या समाजवादी सरकारच्या ती नजरेस पडली जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि त्यांनी ती नरेगा म्हणून पुढे आणली. आणि मग निवडणुकीच्या तोंडावर तिला महात्मा गांधींचं नाव चिकटवण्यात आलं. मजबुरी का नाम महात्मा गांधी. कुठे महात्मा गांधींचं नाव चिकटवलं की आपल्याला हवं ते करायला आपण मोकळे, हा भारतातला शिरस्ता आहे. आणि त्यामुळे काँग्रेस सरकारने त्याला महात्मा गांधींचं नाव चिकटवलं. त्याच्या मागे निवडणुका जिंकण्याशिवाय काहीही गांधीजींच्या कामाशी व्यक्तिमत्वाशी काही देणं घेणं नव्हतं. फक्त निवडणुका जिंकायचा अजेंडा होता. तर ही जी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजना होती ती काय करायची आणि ही जी रामजी योजना त्यातल्या अनेक त्रुटी कशा प्रकारे दूर करणार आहे ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ आणि त्यातलं राजकारण सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे. नरेगाचा साधारणतः असा स्वरूप होतं की ग्रामीण भागामध्ये जर ग्रामपंचायतीने ठराव केला आणि मागणी केली की आमच्या गावात दुष्काळ आहे, पूर आहे म्हणजे आणि आम्हाला इथे रोजगार मिळणं अवघड आहे, तर 100 दिवसापर्यंतचा रोजगार सरकार तिथे द्यायचा. म्हणजे सरकार तिकडे कामं काढायची, सार्वजनिक बांधकामाची काहीतरी रस्ते बांध असं काहीतरी. आणि त्याच्या अंतर्गत मागेल त्याला रोजगार 100 दिवसांपर्यंत उपलब्ध करून दिला जायचा. हे सगळं करताना लोकांना 2 वेळेला पोटभर जेवायला अन्न मिळेल हा त्याच्या मागचा विचार होता. कोणी ज्याला काम करायचं असेल तो कोणी बेकार राहणार नाही हा विचार होता.
सुरुवातीला तर त्याच्यामध्ये थेट पैसेही लोकांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत नसत आणि त्यामुळे बरेच पैसे असे हवेतल्या हवेत जायचे. मोदी सरकार आल्यावर पैसे थेट खात्यात जमा करायला लागले. लोकांना काम देणं हा प्राधान्यक्रम होता. त्याच्यातनं ते दिलेल्या कामातनं काय करतील म्हणजे त्या राक्षसाची गोष्ट आहे की त्याला काम द्या सांगतं, तो म्हणतं झाडावर चढ उतर, झाडावर चढ उतर. म्हणजे त्याच्यात त्याचा वेळ जातो पण काम काय होतं, काही होत. तसं त्याचं स्वरूप होतं. हे सगळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर म्हणजे पंचायती राजच्या अंतर्गत ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर राबवलं जायचं. आणि त्यामुळे ज्यांना या सगळ्याचा पुळका असतो ते म्हणतात की ग्रामीण भागात स्थानिक लोकांना अधिकार होता काय करायचं काय नाही ते. जे मोदी सरकार आता सगळ्याचं केंद्रीकरण सगळं दिल्लीतनं चालवायचं आहे. खरं अशा प्रकारचं केंद्रीकरण इंदिरा गांधींच्या काळातच सगळ्या गोष्टींचं झालं होतं. हे खरं आहे की भाजपच्या काळात विकेंद्रीकरण त्यांनी सुरुवात केलं. आता पुन्हा मोदी सरकार केंद्रीकरणाकडे बऱ्यापैकी वाटचाल करतंय. आणि त्यामुळे जेव्हा या योजनेची व्याप्ती वाढवून म्हणजे मोदी सरकारच्या काळात काँग्रेसच्या UPAच्या काळात याला काहीतरी 2-2.25 लाख कोटी रुपयाचं वार्षिक अर्थसंकल्पात तरतूद केलेली असायची नरेगासाठी. ती वाढवून आता जवळपास 8.5 लाख कोटींची म्हणजे ऑलरेडी चौपट वाढ केलेली आहे. आणि त्याच्यात पुन्हा आता 100 दिवसांच्या ऐवजी 125 दिवस काम देणार असं मी जेव्हा वाचलं तेव्हा मी कपाळावर हात मारला की काय झालंय म्हणजे निवडणुका जिंकण्यासाठी बंगालच्या आणि काही करणार का असं माझ्या मनात विचार आला होता. पण जेव्हा मी ह्या सगळ्या विधेयक वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की महात्मा गांधींना पुढे करून मोदी सरकारने जी गुगली टाकलेली आहे म्हणजे एका प्रकारे सावरकरांचा विचार पुढे नेण्याचं काम मोदी सरकार कसं करतंय की गांधीजी हवेत ना गांधीजी घ्या आणि मग गांधीजी नकोत ना तर मग प्रभू श्रीराम त्यांचं नाव त्याच्यामध्ये रामजी असं नाव पुढे केलं. आता याच्या अंतर्गत काय केलंय आणि त्याच्यासाठी काय होत नव्हतं किंवा काय होण्याची गरज आहे याला विकसित भारत नाव अशासाठी दिलंय की विकसित भारत जर 2047 पर्यंत करायचं असेल तर सगळ्या भारतीयांनी शहरात राहणं अपेक्षित नाहीये. पूर्वी असं म्हटलं जायचं आणि ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी ते पुरा म्हणजे काहीतरी प्रोव्हाइडिंग अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर इन रुरल एरियाज वगैरे असं काहीतरी पुरा म्हणून ते केलं होतं. इतरही अनेक त्याच्यामध्ये योजना आल्या पण ग्रामीण भागातनं शहरी भागात होणारं स्थलांतर काही थांबत नाही. याचं कारण म्हणजे ग्रामीण भागात पायाभूत सुविधा नाही आहेत म्हणाव्या तशा. ग्रामीण भागात कौशल्य असलेले लोक राहत नाहीत जे अगदीच सॉरी कोणाला तरी राग येऊ शकेल पण जे शहरात येऊन रोजगार करू शकत नाहीत असेच लोक ग्रामीण भागात राहत आहेत. चांगले लोक हरवूनरी लोक गावात राहायला पाहिजे ते राहत नाहीयेत. आणि ग्रामीण अर्थव्यवस्था त्या वेगाने वाढत नाहीये जेवढ्या वेगाने शहरी अर्थव्यवस्था वाढायला हवी. याच्यामध्ये शेती असेल, शेतीला पूरक उद्योग असेल, प्रक्रिया उद्योग असेल, याच्यामध्ये गुंतवणूक कोणीतरी करायला पाहिजे, ती गुंतवणूक केली जात नाहीये. आणि म्हणून ही जी योजना आहे त्याच्यात काय बदल केलाय तर जी नरेगा होती त्याच्यामध्ये सगळे पैसे म्हणजे तुम्हाला रोजंदारीचे पैसे केंद्र सरकार द्यायची आणि या मजुरांना जे काही मटेरियल लागायचं म्हणजे कुदळ फावडी तर भरपूर आहेत आपल्याकडे, महाराष्ट्रात तर खूपच जास्त आहेत पण इतर ठिकाणी कुदळी आहेत, फावडी आहेत, घमेली, जे काही इतर सगळ्या म्हणजे ते जे मटेरियल कॉस्ट आहे, रेती असेल, सिमेंट, कॉन्क्रीट, हे सगळं राज्य सरकार द्यायची. त्याचा प्रशासकीय खर्च आणि या ज्या सगळ्या अनएम्प्लॉयमेंट अलावन्स जर त्यांना काम देऊ शकले नाही तर त्याला भत्ता वगैरे या सगळ्या गोष्टी राज्य सरकार करायचं. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की साधारणतः अशी अपेक्षा होती की याच्यामध्ये 60% भाग हा रोजंदारीचा असावा. कारण तुम्हाला रस्ता बांधायचा आहे तर रस्ता बांधायला समजा 100 रुपये खर्च आहे तर त्याच्यात मजुरांनी फावडं घेतलं, कुदळ घेतली, डोक्यावर घमेलं उचललं, घेऊन चालले, त्याचे जे पैसे आहेत ते 60 असावेत. आणि बाकीचा खर्च आहे कारण रस्ता बांधायला सिमेंट, रेती बिती या सगळ्या गोष्टी लागतात, त्याचा किमान 40% खर्च असायला हवा. पण प्रत्यक्षात झालं काय, राज्य सरकारना ऐतखाऊ व्हायची सवय लागली. ग्रामसभांनी, ग्रामपंचायतींनी ठराव केले कारण पैसे येत आहेत म्हटल्यावर ठराव का करू नये. आणि राज्य सरकारनी कुठे 20%, कुठे 22%, कुठे 15% एवढाच खर्च मटेरियल आणि इतर गोष्टींवर केला. म्हणजे याचा अर्थ माणसाच्या रोजंदारीला पैसे दिले गेले पण त्यांनी येऊन काय हाताने काम करायचं. म्हणजे जर सामानच दिलं नाही, मटेरियल दिलं नाही, हे दिलं नाही तर काम कसलं करणार, त्यातनं उभं काय राहणार. तिथे राज्य सरकारने आपले हात झटकले कारण त्यांना खर्च करायचा नव्हता, त्यांना केंद्राकडनं पैसे लाटायचे होते.
आणि त्यामुळे त्याच्यातनं काय झालं तर खड्डे केले गेले, बुजवले गेले, काही तयार झालं नाही. म्हणून मोदी सरकारने कसं मधाचं बोट लावलेलं आहे. 100 दिवस 125 दिवसाचं काम घ्या, पण सरकार त्याच्यामध्ये ठरवणार, केंद्र सरकार ठरवणार की कोणत्या भागामध्ये, कोणत्या गावांमध्ये ही योजना राबवायची आणि ती योजना राबवताना काही निकष, म्हणजे दुष्काळ पडलाय का, कुठे काही दुर्भिक्ष आहे का, आणि जिथे रोजगार गेलेत का, आता पूर आलाय, शेती वाहून गेले, शेती पिकली नाहीये, तर अशा जिल्ह्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. ते निकषांवर आधारित असणार आहे. दुसरी गोष्ट, राज्य सरकारना त्याच्यात 40% खर्च उचलायचा आहे, तरच केंद्राचे 60% पैसे मिळतील. म्हणजे केंद्राने समजा ठरवलं की महाराष्ट्रातल्या जालना, हिंगोली, परभणी, लातूर, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, गोंदिया या राज्यांमध्ये एवढा हे 10 म्हणजे इतकी गावं आहेत, आणि त्याच्यासाठीचा जो ॲलोकेशन आहे 60% ते केंद्र सरकार करणार. पण ते राबवायचं असेल तर राज्यांना उरलेला 40% पैसा टेबलवर ठेवावा लागणार. आणि हा पैसा आत्तापर्यंत काय वाटेल त्या गोष्टी करण्यासाठी वापरला जायचा, ज्याच्यातनं काही लोकांना पैसे मिळायचे पण त्यातनं व्हायचं नाही. त्याच्याऐवजी आता हे पैसे कौशल्य वृद्धीसाठी, म्हणजे ग्रामीण भागातही कौशल्य लागतात वेगवेगळ्या प्रकारची. पूर्वीचा जो गावगाडा चालायचा त्याच्यात सगळे 12 बलुतेदार आणि कारागीर सगळे ग्रामीण भागात होते. ते कारागीर तयार करणं, त्याच्यासाठी वेल्डिंग, इलेक्ट्रिशियन वगैरे ही जी स्किल्स आहेत ग्रामीण भागातली ती तयार करणं, ड्रोन ऑपरेटर ही जी आताच्या नवीन काळातली हे आहेत ते तयार करायला वापरणार आहेत. पायाभूत सुविधा तयार करायला, म्हणजे हे सगळं एका मास्टर प्लॅननुसार होणार आहे की ग्रामीण भाग कोणते जिल्हे मागास आहेत, त्या जिल्ह्यांमधले कोणते तालुके मागास आहेत, त्या तालुक्यांवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे. याच्यातही 60-40 हा सरळ हिशोब नाही आहे. जी राज्य सीमेवर आहेत, जी राज्य दुर्गम आहेत, ईशान्य भारतातली राज्य आहेत, जी अतिशय आदिवासी बहुल राज्य आहेत, तिथे अजूनही सगळा पैसा मुख्यतः केंद्र सरकारकडून येणार आहे. पण उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान यांना काही केंद्र सरकारने सगळं मांडीवर बसवून भरवायची गरज नाही आहे. तिथले जे मागास भाग आहेत तिथे अधिक प्राधान्य दिलं जाणार आहे. या सगळ्याचा मास्टर प्लॅन बनवावा लागणार आहे की तुम्ही ग्रामीण भागात काय करू इच्छिता, त्याच्यातनं कुठल्या प्रकारची कौशल्य तयार व्हायला पाहिजेत, कुठल्या पायाभूत सुविधामध्ये गुंतवणूक केली पाहिजे. आणि या सगळ्याचं गंमत म्हणजे GIS आणि GPS साहाय्याने मॅपिंग होणार आहे, त्याचं मॉनिटरिंग होणार आहे. म्हणजे तुम्ही फक्त पैसे घ्यायचे आणि मग मज्जा करायची असं आता उरलेलं नाही आहे. आणि त्याच्यात शेती संबंधित गोष्टींचा जरी वापर होणार असला तरी त्याच्याबरोबर ॲसेट क्रिएशन, उत्पादकतेत वाढ, नवीन आणि संपत्ती तयार करणं आणि ग्रामीण भागाची समृद्धी वाढवणं, या सगळ्या गोष्टी त्यातनं केलेल्या आहेत. आणि त्यामुळे विरोधी पक्षांच्या पोटाला जबरदस्त चिमटा घेतला गेलेला आहे. कारण ही नरेगा योजनेच्या अंतर्गत मिळणारा पैसा इकडे तिकडे वळवायचा आणि राजकारणासाठी, प्रचारासाठी वापरायचा ही रीत होती. त्याच्यातनं अनेक नेत्यांची चरितार्थ चालायचे. पण आता एवढ्या सगळ्या अटी शर्ती घातल्यावर एक तर 40% पैसा काढायच्या भीतीने अनेकांचा पापड मोडलेला आहे. आणि पुन्हा त्याचं मॉनिटरिंग होणार, डिजिटल सगळं हे करणार, केंद्र सरकार ठरवणार. त्यामुळे आधी जे चालायचं की आमदारांच्या तालुक्यात, त्यांच्या गावात योजना सुरू करायची, बाकीच्या ठिकाणी बारामतीचा विकास होऊ द्या, बाकी महाराष्ट्र उपाशी राहिला तर चालेल, बारामतीला प्राधान्य मिळालं पाहिजे, हे जे अशा प्रकारची धोरणं होती ती आता जिथे गरज जास्त आहे तिथे काम होईल या आणि त्यामुळे त्याला विरोध करणाऱ्यांमध्ये प्रियंका गांधींपासनं सुप्रिया सुळेंपासनं पर्यंत ते शशी थरूरपर्यंत सगळे ते परदेशी सगळे जॉन ड्रीज वगैरे कोण जे सगळे सोनिया गांधींची सगळी जी पिल्लावळ होती, अरुणा रॉय आणि हे सगळे झोळीवाले, हे सगळेजण झोळ्या घेऊन आंदोलनाला आलेले आहेत की तुम्ही सिव्हिल सोसायटीला विचारलंच नाहीत. हे काही खासदारांना काय अक्कल असते का? आम्हाला खांद्याला झोळी असली आणि JNUमधनं पदवी वगैरे असली, केस पिकलेले असे उस्कटलेले असले, अशा लोकांना जास्त कळतं. दाढी पाडलेली असली कशी तरी, की अशा लोकांना जास्त कळतं. कारण हे विचारवंत, अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ, मानवाधिकार तज्ज्ञ, हे जे सगळे तज्ज्ञ मंडळी असतात सरकारी, त्यांना जास्त कळतं. आणि त्यामुळे तेही संतापलेले आहेत. त्यांचं म्हणणं होतं की हा कायदा होता कामा नये, तुम्ही हे स्टँडिंग ह्याच्याकडे पाठवा, अधिक अभ्यासासाठी पाठवा, त्याच्यात या सगळ्या लोकांचा सल्ला घ्या. मोदी सरकारने सरळ लोकसभेत हे विधेयक मंजूर केलं, राज्यसभेतही ते होईल. आणि आता
एक आत्मविश्वासपूर्ण पाऊल पुढे टाकायचं ठरवलेलं आहे. याच्यातनं काही त्रुटी राहिलेत का? नक्कीच राहिलेले आहेत. आणि त्या त्रुटी समोर येतील, त्या दुरुस्त करता येतील. पण हे जे ग्रामीण भागात लोकांना रोजगार पुरवण्याच्या नावावर जे ब्लॅक होल तयार आहे, कृष्णविवर तयार होत होतं की हा पैसा कुठे जातोय, त्यातनं काय होतं हेच माहिती नाही, त्याला चाप लावायला हे अतिशय चांगलं पाऊल आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर पहिले जय रामजी म्हणा, हा व्हिडिओ लाईक करा, हे चॅनल सबस्क्राईब करा, एवढीच आपल्याला विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.